तर समोरून असं काहीतरी लुक येतं मंदिराचं, भारी दिसतंय. आणि आता एंटर करूया आपण मंदिरात. तर आपण ती रांग सोडली आणि आपल्याला 5 मिनिटात देवदर्शन होईलच आता. तर आता फायनली आपण मंदिरात एंटर होऊया आणि देवाच्या पाया पडूया. नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आहे 26 फेब्रुवारी म्हणजेच महाशिवरात्र आणि आता वाजतायत रात्रीचे 3:30 वाजतायत. आणि मी आणि आज सूरज आहे माझ्याबरोबर. आज दिनेश बाहेर गेला आहे. तर मी आणि सूरज आणि अजून आमचे 4 मित्र मस्तपैकी जातात. आमच्या इथे जे महादेव मंदिर आहे म्हणजेच की कलेश्वर मंदिर, तिकडे जात आहोत मस्तपैकी पाया पडण्यासाठी. तर आज बघू शकता, आज आपण चप्पल वगैरे काय घालणार नाही पायात. तर विदाऊट चपलेचे आपण मस्तपैकी मंदिरात जाणार आहोत. आणि इकडून मंदिर आपल्याकडून 6 ते 7 किलोमीटर आय थिंक दूर असेल. आणि अशा काहीतरी एका लोकेशनवर थांबलो आपण मित्रांची वाट बघत. तर बघूया आता मित्र येतात का आणि सुटूया आपण जाण्यासाठी. आता मित्र वगैरे आले आहेत सगळे एकत्र आणि आता आपण चाललोय मस्तपैकी कलेश्वरला. तर 5 जण आहोत आम्ही. तर आता बघूया 1 ते 1.5 तास लागेल चलत जायला. तर मित्रांनो, आपण नेरूळ चव्हाट्यावर पोचलो आहे आणि हा नेरूळ चव्हाटा आहे. तर आता थोड्याच वेळात इथे काढू का थोडा, तर थोड्याच वेळात गेट तर मिळेल. तर समोरच्या साईडला गेट वगैरे आहे. तर आता आपण इथून एंटर होऊया. बरं, समोरला बऱ्यापैकी लाईटिंग वगैरे केली आहे. तर जाऊया आता सरळ आपण कलेश्वर मंदिरमध्ये पाया पड. तर समोरच्या साईडला दिसतं आहे ते लाईटिंग खूप दिसते, त्याचं मंदिर आहे. तर आता आपल्याला जायला तिथे 5 मिनटं लागतील. तर जाऊया पटकन आणि रांगेत राहूया. तर मंदिराच्या समोर तर आपण पोचलो आहे आणि जाऊया आता आतमध्ये आणि रांग बघूया किती मोठी आहे ती. बघूया, खूप मोठी असेल आय होप रांग. असं काय तर बाहेरून मंदिराचं एक बेटर लुक येतोय. बघू शकता काय भारी लाईटिंग केली आहे मंदिराची. आणि हे छोटंसं एक कुंड आहे, त्याला पण बघू शकता लाईटिंग वगैरे भारी केली आहे. यावर्षी लाईटिंगच्या ह्याच्यात तर डेकोरेशन खूप भारी केलं आहे मंदिरात. तर आता आपण बाजून चालतो आहे, मंदिराच्या बाजून लाईटिंग बघू शकता खूप भारी केली आहे, खूप आकर्षक दिसतंय. विद्युत रोषणाई यावर्षी खूप आहे. आणि आता आपण रांग बघूया कुठच्या साईडने नाही ती. आय होप माझ्या मते मंदिरच्या पाठून रांग असेल. तर जाऊया आणि राहूया रांगेत उभे, कारण आपल्याला खूप वेळ लागणार. तर फायनली आपण मंदिरात रांगेत उभं राहिलो आहे. तर मंदिरात जायला आपल्याला तरी वेळ लागणार, तरी 2.5 ते 3 तास लागतील. म्हणजे 4:30 वाजले आहेत, 8 ते 8:30 वाजतीलच. तर आता तोपर्यंत थांबूया रांगेत आपण. तर मग अशी आपण बाहेर होतो आणि आता आतमध्ये आहे आणि पब्लिक बघू शकतो खूप आहे आतमध्ये. तर आपण अर्धा ते 1 तास आतमध्ये रांगेत राहिल्याच्या नंतर आता आपण इथे बाहेर आलो आहे. आणि आता आपण समोरच्या रांगेत राहणार. तिथे 9 रांगा आहेत, म्हणजे सरळ उलट्या वगैरे. तर आपल्याला तिकडे तर अजून 1-1.5 तास लागेल आणि मंदिरात पोचायला मिनिमम 2 तास लागतील. तर तोपर्यंत आपल्याला रांगेतच राहायचं आहे आणि राहूया रांगेत. तर फायनली त्या मोठ्या रांगेतनं बाहेर सुटलो आहे आणि आता आपल्याला 10 मिनटातच देवाचं दर्शन होईल. तर आतमध्ये मोबाईल अलाउड नाही, तरी बघतो एक छोटीशी क्लिप काढीन आणि दाखवतो तुम्हाला मंदिर कसं आहे त्यातून. तर असं काय ते समोरच्या साईडने एंट्री आहे, बघू शकता भारी आहे. तर आतल्या साईडने असं काहीतरी डेकोरेशन आहे, गोंड्याने वगैरे केलेलं आहे. आणि आता आपण मंदिराच्या आतमध्ये जाणार. मोबाईल अलाउड नाही व्हिडिओ काढायला, तर एक छोटीशी क्लिप घेऊया, बघूया मिळाली तर. आणि पाठीमागे आपण तिकडून पुढे आलो आहे आणि समोरच्या साईडला बघू शकता लाईटिंग भारी केली आहे. आणि हे बघा मस्त दिसतंय, खूप भारी वाटतं इकडे. तर मंदिरात एंटर होऊया आणि थोडीशी क्लिप गावली तर दाखवतो देवदर्शनाची मी. तर प्रसादाची केळी हातात आहेत, अगरबत्ती आहे ती लावूया आणि आता आपण जाऊया मस्त की जत्रा फिरायला. आतमध्ये आपल्याला व्हिडिओ काढायला मिळाला नाही, कारण आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता. आणि आपण आलेलो होतो काळोख होता आणि आता सूर्यवरती आला आहे. तर जरा फिरूया जत्रा आपण. तर असं काहीतरी समोरनं मंदिर दिसतं आहे, विष्णू देवांची मूर्ती वगैरे आहे. आणि समोरच्या साईडला तो दिसतोय तो रथ आहे, तर तिथे जाऊया आपण. आणि हा बघू शकता भला मोठा रथ, हा रात्री 12 वाजता ओढला जातो. आणि बाजूला बघू शकता हे एक फोटो आहे, चित्र आर्ट आहे. त्या साईडनं बघितला तर एक वेगळा दिसेल आणि याच्या बरोबर अपोजिट साईडला गेलात तर तुम्हाला वेगळं चित्र दिसेल. हा आर्टिस्ट एक नंबर आहे, भारी आहे. आणि आता फायनली आपण मंदिराच्या बाहेर आलो आहे आणि आता आपण जरा जत्रा फिरूया, बघूया कुठे हॉटेल वगैरे मिळतं आहे का चालू, म्हणजे इतक्या सकाळी. तर मिळालं तर चांगली गोष्ट आहे. तिथे जरा चहा वगैरे पिऊया बऱ्यापैकी. सकाळचा टाईम असल्यामुळे आता लोक दुकानं उघडत आहेत नुकती. तर बघू शकता बाजूला खाजेची वगैरे दुकानं आहेत. तर आता आपण बघूया कुठेतरी एक हॉटेल शोधूया आणि जाऊया त्या हॉटेलात चहा पिण्यासाठी. तर दरवर्षीपेक्षा ह्यावर्षी दुकानं खूप आहेत. तर दुकान एक पण उघडं तर दिसत नाही. तर बघूया, शोधूया थोडं कुठे ते गावतं आहे काय. गावलं तर चांगली गोष्ट आहे. तर आपल्याला इथे खेळण्याची वगैरे दुकानं तर दिसत आहेत चालू, पण आपल्याला हॉटेल पाहिजे. समोरच्या साईडला एक दिसतं आहे, तर तिथे बघूया आपल्याला चहा वगैरे मिळतं आहे का. तर जाऊया पुढे.
तर फायनली आपल्याला हॉटेल वगैरे मिळालं आहे. चहा घेतली आहे आणि आता थोडीशी भजी घेऊया आपण. आणि बाजूला मित्र भजी बघितल्यावर खूप तुटून पडल्यात. बघू शकता 2-2 भजी उचलली आहेत. आणि आपण चहा आणि भजी खाऊया आणि निघूया आता जत्रेतनं लवकर. आपलं हॉटेलमध्ये वगैरे खाणं वगैरे झालं आहे. तर आता असंच जरा फिरूया आणि बघूया मित्र एकत्र येतात काय, सगळेजण एकत्र आलं का निघूया घरी मग आपण. तर आपण आता जातोय मस्त आहे की मारुती मंदिरमध्ये. मित्रांनो आपण कलेश्वर मंदिरमध्ये पाया वगैरे पडलो आहे आणि आपण मारुती मंदिर वगैरे पण गेलेलो मग असं बघू शकता. तर हा व्हिडिओ आवडला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.